नमस्कार, माझे नाव धनश्री प्रवीण डोलपे. मी न्यू इंग्लिश स्कूल कुत्रेमध्ये इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला मॉस्किटो किलर बॅटबद्दल सांगणार आहे. आजकाल आपण बघू शकता की किती रोगराई पसरत आहे. त्यामुळे जास्त करून ती डासांमुळे, म्हणजे फॉर एक्झाम्पल डेंग्यू, मलेरिया असे जे रोग होत आहेत. आणि आमचा भाग तर कोकण भागात आहे, जे गाव आहे ते. त्यामुळे इथे खूप पाऊस पडतो. पावसामुळे साठलेले पाणी तसेच उगवलेलं गवत यांवरील डासांमुळे सुद्धा आपल्याला रोगराई होऊ शकते. त्यामुळे आम्ही मॉस्किटो किलर बॅट बनवणार आहे. त्याच्या खाली आम्ही जाळी लावणार आहे. त्यामुळे जे आपण डास त्या बॅटने जे मारू ते त्या जाळीत पडतील जेणेकरून. आणि ज्यांना काही त्वचेचे रोग आहेत, म्हणजे कीटकांचे रोग काही काहींना असतात, ते त्वचेला लागल्यावरती त्यांच्या त्वचेला जे काही आजार होतात, त्यामुळे सुद्धा हे सुद्धा होणार नाही. आणि या मॉस्किटो किलर बॅटमुळे प्रदूषण सुद्धा होणार नाही. कारण ज्यावेळेस आपण अगरबत्तीचा वापर करतो त्यावेळेस त्या अगरबत्तीच्या धुरामुळे खूप त्रास होतो. आणि तो धूर जर श्वसनामार्फत जर शरीरात गेला तर त्यामुळे अनेक रोगराई होऊ शकते. तसेच या मॉस्किटो किलर बॅटपासून हे वाचू शकतं. तसेच यामुळे लहान बाळांना सुद्धा काही होऊ शकत नाही. कारण त्यांना काही कळत नसेल, नकळतपणे त्यांनी हात लावला किंवा तेच बोट जर त्यांनी तोंडात घातलं तर त्यामुळे सुद्धा होऊ शकतं. त्यामुळेच ह्या जाळीचा सुद्धा उपयोग होऊ शकतो. या डासांमुळेच माझ्या मैत्रिणीला सुद्धा डेंग्यू झाला होता. तिला हिवताप तसेच डोकं दुखणे असं ही सगळी लक्षणे तिला झाली होती. त्यामुळे यापासून आपण या मॉस्किटो किलर बॅटपासून सुद्धा हे संरक्षण मिळवू शकतो आपण. हे बनवण्यासाठी आपल्याला मॉस्किटो किलर बॅट लागेल. ती 350च्या दरम्यान मिळतेच आपल्याला. तसेच फेविक्विक काय आपल्या घरात असतोच उपलब्ध. तसेच आपल्याला जाळी लागेल, ती कडेला बसवायसाठी, ती एक 20 रुपयाची. असं सगळं मिळून आपल्याला जास्तीत जास्त 400 ते 400-450 पर्यंत खर्च येतो. त्यामुळे हे सामान्य जनतेला सुद्धा परवडण्यासारखं आहे. या आपण जे उपकरण बनवलेलं आहे त्याला आपण ठेवायला सुद्धा छोटीशी जागा लागते, जास्त करून होत नाही. तसेच आपण ह्याचा प्रवासात सुद्धा उपयोग करू शकतो, जेणेकरून आपण बाहेरगावी गेलो तिथे जर जास्त डास असतील तर ते मारण्यासाठी सुद्धा. तसेच ज्यांना घरं नाही आहेत, उदाहरणार्थ जे ऊसतोडे वगैरे किंवा भटकी जी लोक असतात त्यांनाही म्हणजे बाहेर राहावं लागतं, त्यांना घर वगैरे नसतं. तसंच ते छताखाली म्हणजे कागदात वगैरे राहतात तसंच. त्यामुळे त्यांना ते मारण्यासाठी, डास मारण्यासाठी उपयोग होऊ शकतो ह्याचा. मला ह्या विकसित भारत मध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि तसेच मला मार्गदर्शन केल्याबद्दल हल्लोळी सरांचे, तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री परीट सर, आणि तसेच मला माझ्या पाटील मॅडम, त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.